हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल हे मला काही सांगता येणार नाही, तरी सुद्धा मी अशी एक माझ्या का आता ब्लाउज आलेला आहे स्टिचिंगसाठी, तर तो तुम्हाला दाखवते आणि तो ब्लाउज कुणाचा आहे ते पण सांगते मी तुम्हाला। तर हा आहे ब्लाउज एका टीचरचा, तर ती आहे शिक्षिका, ती मुलांना आता शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणजे नोकरीला लागलेली। आणि त्या ताईंनी मला माझ्याकडून इथून मागे सुद्धा 2-3 ब्लाउज स्टिचिंग करून नेलेत आणि पुन्हा एकदा माझ्याकडे ब्लाउज स्टिचिंगला आणलेला आहे त्यांनी। आणि हा ब्लाउज जरा वेगळा आहे, पहिल्या ब्लाउजांपेक्षा हा जो ब्लाउज आहे तो एकदम वेगळे आहे। आणि त्या ब्लाउजचा आपल्याला खूप सुंदर अशी लांब बाही शिवायची आहे, म्हणजे कोपऱ्यापर्यंतची बाही ती स्टिच करायची आहे, बाहीला फ्रिल लावायची आहे। जो बॅक नेक आहे त्याला डिझाईन बनवायची आहे आणि जो फ्रंट पार्ट आहे तो त्यांना प्रिन्सेस कट शिवायचा आहे। आता त्यांचं माप आहे, एकदा मला म्हणजे एकदा मी कोणतेही कस्टमर आलं त्यावेळेस त्यांना सगळ्यात अगोदर साधा सिंपल ब्लाउज शिवायला सांगते। ह्या ज्या टीचर आहेत त्यांनी सुद्धा माझ्या अगोदर साधा सिंपल ब्लाउज शिवून घेतला होता। त्यानंतर 2-3 ब्लाउज त्यांनी चांगले भारीतले आणले होते शिवण्यासाठी, ते पण स्टिचिंग करून दिलेत। आणि आजचा हा ब्लाउज आहे तर त्यांच्या तो काठपदर साडीतला आहे आणि तो ब्लाउज पीस कसा आहे ते अगोदर दाखवते, मग पुढच्या गोष्टीला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, मी घेतलेला आहे अस्तर, हे ह्या ब्लाउजचं हे घेतलेलं आहे अस्तर आणि हा आहे ब्लाउज। हा दिसतो की नाही तुम्हाला काठपदर साडीतला ब्लाउज आहे। तर आता तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो, आता त्यांना ना फुगा म्हणजे पबबाई शिवायची होती, परंतु पबबाई शिवताना ही त्यांची डिझाईन आहे ती जाईल, त्याच्यामुळे मी त्यांना बोलली पबबाई नका शिव, तुम्ही फुल बाही शिवा, काठपदराची एकदम सिंपल बाही शिवा आणि त्याला खाली फ्रिल लावा। तर दाखवते 1 मिनिट। तर पहा, ही आहे बाही, दिसते का? इकडून पण बाही आहे इथं आणि म्हणजे इथं पण बाही आहे आणि त्याचबरोबर इथं याच बाजूला इथं सुद्धा बाही आहे। पहा मैत्रिणींनो, इथं सुद्धा बाही आहे आणि ह्या बाजूला फ्रंट पार्ट असं नाव दिलेलं आहे। हे पहा, ह्या बाजूला फ्रंट असं नाव दिलेलं आहे आणि ही फ्रंट पार्टला ही डिझाईन आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार आहे। परंतु जो गळा आहे हा ब्लाउजचा आखलेला ऑलरेडी तयार होऊन आलेला, तो खूप गळा रुंदी मोठी आहे त्याची, ती आपल्याला ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाउज कटिंग करायचं आहे। त्यानंतर बॅक पार्ट पण आहे, पण बॅक पार्ट तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डिझाईन आहे बॅक पार्टला। हे पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीची बॅक पार्टला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं पण आहे बॅक पार्ट, अशी डिझाईन आहे बॅक पार्टला। आणि हा सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित काय करायचं आहे, ब्लाउज कटिंग करायचं आहे। तर सर्वप्रथम मैत्रिणींनो, आता मी कसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या कस्टमरला विचारू म्हणजे सजेशन देऊ शकतात। तर हा जो बॅक पार्ट आहे, फ्रंट पार्ट आहे, तुम्हाला अशा पद्धतीने स्टिचिंग करावं लागेल। तुम्हाला जी स्लीव्ज आहे ती पब बाहीची न घेता नॉर्मल स्लीव्ज घेऊन खाली कोपऱ्याला आपल्याला 1 इंचाची फ्रिल तयार करून कापडाची ह्या बसवावं लागेल, असं सांगता आलं पाहिजे। कारण की तुमच्याकडे पण असे ब्लाऊज येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला पण कन्फ्युजन होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण की तुम्हाला पण समजलं पाहिजे की जर आपल्याकडे असे कस्टमर आलेले असतात किंवा येतात, मग कशा पद्धतीने आपण त्यांना सजेस्ट करायचं किंवा हा ब्लाऊज घेतल्यानंतर तो चेक करायचा, ब्लाऊज साडी कोणत्या पद्धतीची। आता ह्या जो साडी आहे ती पिको फॉल करून त्यांनी ऑलरेडी घेऊन गेलेले आहेत आणि हा ब्लाऊज मला उद्या द्यायचा आहे, कारण की परवा आहे त्यांचा बर्थडे म्हणजे वाढदिवस आहे। तर त्यांनी मला सांगितलंय ताई उद्या मला माझा म्हणजे बर्थडेला ब्लाऊज घालायचा आहे, तर तुम्ही काय करा, हा जो ब्लाऊज आहे तो मला आदल्या दिवशी शिवून द्या। तर मी हो बोलली आणि मग आज ती वेळ आलेली आहे, मला हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे। आणि मी तुम्हाला आजचा जो भाग आहे म्हणजे आपला जो कटिंग करायचा आहे आपल्याला हा ब्लाऊज, तर मी अगोदर पेपर कटिंग न करता डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून घेणार आहे। अस्तरवर कटिंग तीच कटिंग ठेवून आपण काय करायचं आहे, ऍडजस्ट कशा पद्धतीने करायचे ते पाहणार आहोत मैत्रिणींनो। हा व्हिडिओ तुम्ही काय करायचं लास्टपर्यंत नक्की पहा। आणि हा जे ब्लाऊज आहे ते किती छातीच्या मापाचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते। हे जे ब्लाऊज आहे ते 32 छातीच्या मापाचा आहे। 2 इंचाची आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे, 10 इंचाची बाही उंची आहे, म्हणजे 9 इंच आपल्याला बाही उंची पेपरवरती किंवा आपण पेपरवर तर नाही कटिंग करणार पण अस्तरवर घ्यायची आहे, कारण की आपल्याला 1 इंचाची फ्रिल लावायची त्यासाठी आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे। अशा पद्धतीने आपण बाही उंची घेणार आहोत। पाठीची ब्लाऊजची उंची आपण 12.5 इंच घेणार आहोत
आणि एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवतो त्यावेळेस 13 इंच घ्यायची आणि ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज शिवत असेल त्यावेळेस 12.5 घ्यायची. कारण की ना आता हे उंचीवर अवलंबून असतं म्हणा, पण मी काय करते प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यावर 13 इंच घेते. कोणताही ब्लाऊज असतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेते. तयार रेडीमेड ब्लाऊज जरी मैत्रिणींनी त्यांच्या स्वतःचा ब्लाऊज दिला मापाचा, तरी सुद्धा जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस काय करायचं, अर्धा इंच जास्तीचा कटिंग करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा आहे मैत्रिणींनो. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो. आणि चला आज काय करूया, आपण 32 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करूया. कटिंग तर करूयाच, परंतु अस्तर पण कटिंग करू आणि ब्लाऊज पीस कटिंग करू. व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण की आताच खूप टाइम झालेला आहे आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचं आहे, हा जो ब्लाऊज आहे तो लास्ट पर्यंत पहा मी कशा पद्धतीने कटिंग करते. जरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पूर्ण कटिंग दिसलेली असेल तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग मैत्रिणींनो, आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया. झालं पहा मैत्रिणींनो, मी घेतलंय ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हे अस्तर घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करूया, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची आहे आपल्याला. मी अगोदर काय करते, हे ब्लाऊज बाजूला ठेवते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण काय करूया, बॅक पार्ट कटिंग करून घेऊया. तर पहा मैत्रिणींनो, बॅक पार्ट कटिंग करताना आपल्याला कशा पद्धतीने बॅक पार्ट कटिंग करायचं आहे ते पाहूया. तर सर्वप्रथम मी काय करते, बॅक साईडला पट्टीच्या सहाय्याने एक रेष मारून घेते आणि ह्याच बरोबर तुम्हाला स्टेप बाय स्टेप ब्लाऊजचं मेजर कसं आहे ते पण मी समजून सांगते. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा. तर ब्लाऊजची उंची आहे, आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस कटोरी ब्लाऊज असतात तर मी 12.5ची ब्लाऊजची उंची तयार आहे, तर मी 13.5 घेतली असते. पण आता ह्या ब्लाऊजची उंची किती, आपण किती घ्यायची आहे, 14 इंच. 13.5 इंच रेडी आहे, तर आपण घ्यायची आहे 14 इंच. 13 इंच आपल्याला तयार पाहिजे, मग घ्यायची 14 इंच, 1 इंच जास्त घ्यायची. मग 14 इंच आपण 14चा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ब्लाऊजचा. अशा पद्धतीने आता आपल्याला ब्लाऊजची घडी घ्यायची. आपल्या ब्लाऊजचं फिटिंगचं माप किती आहे, 8 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन किती झालं, 10 इंच. हे पहा आपल्या ब्लाऊजची घडी 10 इंचाची झाली. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. शोल्डर 5.5 इंच. मग काय करायचंय, 5.5च्या पॉइंट आखून घ्यायचंय आणि मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. 5.5चा काय करायचं, आपल्याला हा बॉक्स आखून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा बॉक्स आखल्यानंतर नेहमीप्रमाणे 1.25 इंचावरून आपण काय देऊ, आकार देऊ बॅक साईडला. तर मोठ्या माप असतं तर मी 1.5 इंचावरून दिला असतं, पण हे छोटं माप आहे. मग आपण काय करायचंय, 1.25 इंचावरून बाईला म्हणजे बॅक साईडच्या गळ्याला, म्हणजे गळ्याला नाही, बॅक साईडचा जो मोंडा आहे त्याला आकार द्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने सरळ रेषेत काय करायचंय, टिप मारून घ्यायची, म्हणजे रेष मारून घ्यायची. या पद्धतीने ही आपला बॅक नेक म्हणजे बॅक साईड रेडी झाली. आता बॅक साईड कटिंग करून घेऊ, मग फ्रंट पार्ट कटिंग करूया. तर काय करू, अगोदर बॅक पार्ट आपण कटिंग करून घेऊ. तर बॅक नेकला आपल्याला काय करायची, डिझाईन टाकायची की नाही. मग मी गळा कटिंग नाही करत, आपण गळा नंतरच्या म्हणजे जेव्हा आपण स्टिचिंग करू त्यावेळेस गळा कटिंग करून घेऊ. आता हा जो बॅक पार्ट आहे तोच काय करायचा, आपल्या इथे ठेवायचा आणि फ्रंट पार्ट आपल्याला जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. आता जो फ्रंट पार्ट आहे कसा आखायचा आपल्याला तुम्ही पाहू शकता. जो बॅक पार्ट आहे ना, जसा तसं मी काय केलाय
ठेवून घेतलाय ह्या पद्धतीने. ठेवून घ्यायचंय जसं आहे तसा. त्यानंतर आता हे काय करू आपण काढून घ्यायचंय आणि पुन्हा हे तुम्हाला दिसत असेल आपल्याला काय करायचं, इकडून 1 इंच वाढून घ्यायचं समोरच्या पार्टला, बॅक पार्टवरून 1 इंच वाढून घ्यायचं, खाली 1.5 इंच वाढून घ्यायचं अशा पद्धतीने. आता ब्लाऊजचा गळा घ्यायचा. गळ्याची रुंदी घ्यायची 2.25 इंच. गळा घ्यायचा आहे 6 इंच, म्हणजे 5.5चा तयार आहे म्हणून घेतला 6 इंच. खालून गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच. या पद्धतीचा करायचा आपल्याला बॉक्स तयार. हे पाहू शकता मैत्रिणींना, या पद्धतीचा आपला बॉक्स रेडी झालाय. आणि व्यवस्थित काय करायचंय, गळ्याचा आकार देऊन घ्यायचंय असं असं. हा फ्रंट पार्ट. त्यानंतर एक लक्षात ठेवायचे, हा हे 1.5 इंच इकडं वाढून घ्यायचं. वाढून घेतल्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार टाकायचा आहे. त्या अगोदर आता हे 1.25 इंचावरून काय करतं, आपल्या इथं 1/2 इंच कमी करायचा आहे. पहिल्या मोंढ्याचा आकार आखून घ्यायचा आहे असं या पद्धतीचा आकार आखून घेतल्यानंतर इथून आपल्याला घ्यायचंय 3.5 इंच. आता ब्लाऊजची उंचीनुसार आपण टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. इथून घ्यायचा आपल्याला 4 इंच हा पॉइंट, 4 इंचाचा. आता ह्या टक्सची उंची किती घ्यायची ते सांगते. किती घ्यायची आहे, 4.5 इंच. आणि अगोदर सर्वप्रथम आपण काय करूया, एक रेष मारून घेऊया. ही रेष मारल्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी कशा पद्धतीने करायचंय, इकडून आपल्याला 1.5 इंचाचा एक पॉइंट आखून घ्यायचाय इथं असं या पद्धतीने ह्या बाजूला. आणि हे पा, आता आपल्याला प्रिन्सेसचा जो पफ आहे तो रेडी करायचा आहे. ह्या बाजूने 1.25 इंचाचा पॉइंट आखायचा आहे, ह्या बाजूनी 1 इंचाचा पॉइंट आखायचा आहे. आता 1.25 इंचाचा आणि 1 इंचाचा पॉइंट आखल्यानंतर हे पॉइंट काय करायचे, आपल्याला एकत्र जुळवून घ्यायचे अशा पद्धतीने. आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार करायचा. आता प्रिन्सेसचा आकार करताना हे पाहू शकता मैत्रिणींनो, कशा पद्धतीने प्रिन्सेसचा आकार आपल्याला रेडी करायचा आहे. अशा पद्धतीने घ्यायचा. इथून ह्या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसचा आकार रेडी करायचा. तर आपला हा फ्रंट पार्ट एकदम करेक्ट आता रेडी झाला. आता आपण काय करूया, फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया. तर पहा, मी काय करते, कपडा वळवून घेतला आणि मग आता कटिंग करूया. कपा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. आता हे पार्ट मी सगळे कटिंग करून घेतले, फ्रंट पार्ट वगैरे. आणि आता आपण काय करूया, बाही कटिंग करूया. आता बाही कटिंग करताना आपण ती बाही कटिंग आता एकदम पेपरवर करायची आहे. आणि ती पेपरवर न करता आपण काय करूयात, डायरेक्ट अस्तरच बाही कटिंग करूयात. पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचे आहे, 9.5 इंचाची आपल्याला 9 इंच रेडी पाहिजे ना, पण आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतोय त्याच्यामुळं 9.5ची बाही कटिंगची आपल्याला काय करायची, उंची टाकायची. आणि माझ्याकडे ही रेडीमेड बाही कटिंग आहे, म्हणजे मी एकच बाही कटिंग व सगळे ब्लाऊज कटिंग करत असते. तर मी काय करते, हेच कटिंग ठेवून बाहीचं हे पहा ह्या पद्धतीने आखून घेते अशा पद्धतीने. आणि हेच कटिंग ठेवून आपण ब्लाऊजची बाही कटिंग केलेली की नाही, इतकी म्हणजे आपल्याकडे जर कटिंगची असेल तर आपण त्यावरून आपली ब्लाऊजची बाही कटिंग करू शकतो मैत्रिणींनो. तर पहा, बाही पण आपली किती पटकन कटिंग झालेली आहे. आता आपण काय करूया, ब्लाऊज पीस कटिंग करूया. ज्या पद्धतीने आपण ही कटिंग केलेली ना मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने ह्याच्यावर डिझाईन आहे ब्लाऊज पीसवर, त्याच पद्धतीने आपण बाही ठेवून किंवा बाही ठेवून कटिंग करून घेऊ. अगोदर सर्वप्रथम जी बाही आहे ती काय करायची, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि त्याच्या राऊंडने आपण काय करू, कटिंग करून घेऊ.
थोडी जरा जास्तीच घेऊया, जेणेकरून पुढं मागं झालं तर मग आपल्याला बरोबर कटिंग करता येईल स्टिचिंग झाल्यानंतर. हे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे पहा फ्रंट पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट. मग फ्रंट पार्ट करायचा, सेंटर धरायचा, ज्या पद्धतीने आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर जो फ्रंट पार्ट आहे, आता फ्रंट पार्ट आपण कसं ठेवायचं. मैत्रिणींनो, बाकीचा व्हिडिओ शूट झाला नाही, मी शूट करत होते परंतु शूट झाला नाही, तर मी तुम्हाला दाखवते. मी बाकीचे सर्व पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत. हे पाहू शकता, हा आपला बॅक पार्ट म्हणजे फ्रंट पार्टच्या साईडचं म्हणजे प्रिन्सेसची ही कटोरी आहे आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर हे तो पण मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे. त्याचं पण ब्लाऊज पीस आहे इथं. त्यानंतर मग हा घेतलेला आहे, ही आहे कटोरी आणि हा आहे आपला, एक मिनिट, हा आहे आपला प्रिन्सेसचा भाग. त्यानंतर ही आहे बॅक साईड. तर बॅक साईडला डिझाईन करायची आहे, त्याच्यामुळं मग तुमच्याबरोबर तो व्हिडिओ पण मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर मला हा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.